घडली ही दुर्दैवी आहे. जे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ते माझेच नगरसेवक आहे. असं नाही की तो पुढं विरोधी पक्षाचा आहे किंवा काही षडयंत्र झालं आहे. तो माझा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी गेले अनेक 5 वर्ष माझ्यासाठी काम केलं. त्यांच्या सगळ्या संघटनेने माझं काम केलं आणि माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवसेनेचा प्रत्येक घटक या जिल्ह्यामध्ये सक्रियतेने महायुतीचं काम करतो. कुठेतरी गैरसमजातून निर्माण झालेल्या वादामधून हा विषय थोडासा पुढं गेला, पण आता स्थिती नियंत्रणात आहे. मी सचिनशी पण बोललो आहे. तर त्याला म्हटलं तू काळजी करू नको, विश्रांती घे आणि आता जी काही प्रक्रिया आहे किंवा जी काही चूक असेल कोणाची तर त्यावर 100% प्रशासन आहे. प्रशासन त्याच्यावर योग्य ते दखल घेऊन कारवाई करेल. कोणालाही पाठीशी आपण ठेवायचं कारण नाही, पण वाद वाढायला नको आज ही प्रायोरिटी आहे. म्हणून शांतता ठेवणं हा क्रमप्राप्त विषय आहे. त्यामुळं मी नागरिकांना एवढं सांगेन की कुठलाही असा प्रकार नाही जे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. सगळ्यांनी निर्भीडपणे मतदानासाठी बाहेर पडा आणि एक विकसित देशासाठी आणि विकसित अहिल्यानगरसाठी मतदान करा असं माझं विनम्र आव्हान आहे.